हरे कृष्णा, नमस्कार. मी पंकज डिवाइन ज्ञान या आपल्या आध्यात्मिक चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक घराला कुलदैवत असतं आणि प्रत्येक घरावर कुलदेवीचं मातृछत असतं. पण आज अनेक लोकांना कुलदैवत आणि कुलदेवी यामधला फरक माहिती नाही किंवा एकाच देवतेची पूजा करून कुलदैवत व कुलदेवी यांकडे दुर्लक्ष होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदैवत व कुलदेवी म्हणजे काय, दोघांची कृपा का आवश्यक आहे, कुलदैवत व कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे की नाही, व जर प्रसन्न नसेल तर काय आपण उपाय करावे, हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. कुलदैवत म्हणजे काय? कुलदैवत म्हणजे आपल्या वंशाचं रक्षण करणारे पुरुष तत्व. कुलदैवत संकटात रक्षण करतात, शत्रू, अपघात, वाईट गोष्टी यांपासून आपलं संरक्षण करतात, कुटुंबाची बाह्य सुरक्षा सांभाळतात. ज्यांच्याही वरती कुलदैवतांचा आशीर्वाद असतो अशा लोकांना कोणतेही वाईट संकट कधीही येत नाही. तुमचे कुलदैवत कोण आहेत? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझे कुलदैवत श्री ज्योतिबा देव आहेत. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. कुलदेवी म्हणजे काय? कुलदेवी म्हणजे आपल्या घरावरचं मातृत्वाचं करुणेचं तत्व म्हणजेच कुलदेवी, जी आईप्रमाणे आपल्या घरावर संरक्षण देते, प्रेम देते. कुलदेवी घरात शांतता देते, संतान, समृद्धी, आरोग्य देते, मनोबल आणि भावनिक स्थैर्य देते. माझी कुलदेवी आहे आई तुळजाभवानी. आई तुळजाभवानीच्या नावानं चांगलं. तुमची कुलदेवी कोण आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दोघांचीही कृपा का आवश्यक आहे? फक्त कुलदैवतांची पूजा जर आपण केली तर संरक्षण मिळतं, पण समाधान मिळत नाही. आणि फक्त कुलदेवीची पूजा जर केली तर सुख मिळतं, पण संरक्षण कमी पडतं. जसे वडील सुरक्षा देतात, आई प्रेम देते, दोघे मिळूनच घर चालतं. त्याचप्रमाणे कुलदैवत आणि कुलदेवी दोघांचीही आपल्या जीवनामध्ये खूप म्हणजे खूप गरज आहे. त्यांची भक्ती, त्यांचं स्मरण आपण सतत करणं खूप गरजेचं आहे. कुलदैवत आणि कुलदेवी नाराज जर असतील तर ते कसे ओळखावे हे मी आता तुम्हाला सांगतो. पिढ्यानपिढ्या अडथळे येतात, घरात सतत आजारपण असते, लग्न, संतान, व्यवसाय यामध्ये अडथळे येतात, देवघरात मन लागत नाही, सारखे सारखे अपघात, नुकसान होत असतं, स्वप्नामध्ये देवी देवता, साप, शस्त्र असे विचित्र स्वप्न पडतात. महत्वाचं म्हणजे कुलाचार विसरणे, म्हणजे जे आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या आपण जर विसरत चाललो असेल, तेव्हा देवी देवता म्हणजेच कुलदैवत आणि कुलदेवी आपल्यावरती नाराज होतात. या जर गोष्टी तुम्हाला सतत जाणवत असतील, तुम्ही या गोष्टीतून जात असाल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. कुलदैवत आणि कुलदेवी नाराज का होतात? खरं सांगायचं तर देवी व देवता आपल्यावरती नाराज होत नाही, आपणच त्यांच्यापासून दूर जात आहे. म्हणजेच पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या आपण जर आपले रीतिरिवाज विसरत चाललो तेव्हा ते आपल्यावरती नाराज होतात. वडीलधारी मंडळी म्हणजेच
आई वडील महत्वाचे, त्यांचा जर अपमान होत असेल तर कुलदैवत कुलदेवी नाराज होतात. आपली हिंदू परंपरा याचा जर अपमान कोण करत असेल त्यावेळेलाही कुलदैवत आणि कुलदेवी नाराज होतात. आता आपण पाहूया, कुलदैवत आणि कुलदेवी जर आपल्यावरती नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय केले पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी कुलदेवी आणि कुलदैवत यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मनात म्हणायचं की माझ्या कुलदैवता व कुलदेवी माझं रक्षण करा. सकाळी अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण नामस्मरण करणार असतो देवीचं, आपल्या कुलदेवीचं, कुलदैवताचं नामस्मरण पहिला करा. अमावस्या व पौर्णिमेला कुलदैवत व कुलदेवी यांच्या नावाने दिवा लावा, नमस्कार करा. घरामध्ये जर कुलदैवत आणि कुलदेवीचा फोटो जर नसेल तर एका कागदावरती कुलदैवत व कुलदेवीचं नाव लिहा व तो कागद देवघरामध्ये ठेवा. वर्षातून एक वेळ नक्की मंदिरामध्ये जाऊन कुलदैवत आणि कुलदेवी जिथे आहेत तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या. कुलदैवत आणि कुलदेवी कधीही आपल्यावरती नाराज होत नाहीत. आपणच आत्ता कलियुगामध्ये सर्व गोष्टी रीतिरिवाजांपासून लांब चाललो आहे. याची एक आठवण जेही लोक विसरत चालले आहेत त्यांनी नक्की दुर्लक्ष न करता आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचं स्मरण रोज न चुकता करा. या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी आता आपण पाहिल्या त्या सर्व गोष्टी आपल्या घराच्या कुटुंबासाठी खूप 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 महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचं स्मरण नेहमी करा, त्यांना नमस्कार करा. त्यानंतर बाकीच्या देवतांची तुम्ही पूजा भक्ती करू शकता. आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीला नेहमी प्रसन्न ठेवा. आपल्यावरती कोणतंही संकट कधीही येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त जेही कोण आपले मित्र असतील, परिवारातील कोण व्यक्ती असेल, कोणीही जर विसरत चाललं असेल, आपले रीतिरिवाज विसरत चालले असेल, परंपरा विसरत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. व यातून काय मिळणार आहे तर जी व्यक्ती विसरत आहे कुठेतरी त्यांना आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीचं स्मरण होईल व ते पुन्हा त्यांच्या जवळ जातील, नमस्कार करतील, आशीर्वाद घेतील. त्यांच्याच आयुष्यामध्ये खूप 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 चांगले दिवस त्यांना पाहायला मिळतील. कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवताचं नाव व कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. मी माझ्या कुलदैवत आणि कुलदेवीचं नाव नक्की कमेंटमध्ये लिहिणार आहे, तुम्हीही लिहा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जिथे कुलदैवत आणि कुलदेवी असते तिथे संकट टिकत नाही. आई तुळजाभवानीच्या नावाने चांगलं, ज्योतिबाच्या नावाने चांगलं. हरे कृष्णा, राधे राधे.